सृष्टीची निर्मिती जेव्हा झाली त्यावेळेला ती विशिष्ट कर्माला बांधूनच झालेली आहे आणि त्याप्रमाणे त्याची फळं आहेत. तर प्रत्येकाला एक एक स्वतःच्या स्वभावाप्रमाणे, स्वतःच्या शारीरिक बलाप्रमाणे अशा प्रकारे काही कर्म दिलेली आहेत की जी नैसर्गिकरित्या आहेत. आई म्हणून आईचा धर्म आहे, वडील म्हणून वडिलांचा धर्म आहे, ऑफिसर म्हणून ऑफिसरचा धर्म आहे, राजा म्हणून राजधर्म आहे, पिता म्हणून पितृधर्म आहे. असे प्रत्येकाचे धर्म आहेत. तर त्यावेळेला त्या धर्माप्रमाणे वागणे ह्याला यज्ञ असं म्हटलेलं आहे. तर त्याला काही अपेक्षा नाहीये की या यज्ञाचं फळ अमुक मिळावं, अशी काही अपेक्षा नाहीये. पण त्यावेळेला त्या प्रसंगाला तो जो धर्मपालन आहे तो धर्मपालन करायचं. त्याला त्यांनी यज्ञ म्हणले. स्वधर्म हा यज्ञ. यज्ञामुळे इष्टफल प्राप्ती आपोआप होते. म्हणजे वडिलांनी पितृधर्म पाळला तर मुलं आपोआपच व्यवस्थित मोठी होतात. आईने मातृधर्म पाळला तरी मुलांच्यावर चांगले संस्कार होतात, सगळं होतं. ऑफिसरनी ऑफिसरचा धर्म पाळला, राजाने राजधर्म पाळला, प्रजेने प्रजेचा धर्म पाळला तर व्यवस्थितच सगळं चालतं ना. त्याला त्यांनी म्हटलंय की ज्यांनी आपापलं धर्म पालन करायचं. आता यज्ञासह प्रजा कशी झाली ते पुढे बघूया आपण. ते नित्य याग संहिते सृजिली भूते समजते परी नेणतीची ती यज्ञाते सूक्ष्म म्हणून. नित्य यज्ञासह प्रजा निर्माण झाली. सगळे सर्व भूतजात म्हणजे आपिपिलिका ब्रह्मपर्यंत, मुंगीपासून किडामुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत अशी सगळी प्राणी मात्र या नित्य यज्ञासमोर निर्माण झाले. पण ते यज्ञाला जाणत नाहीत कारण तो सूक्ष्म आहे. सूक्ष्म म्हणजे कळत नाही की नेमकं यज्ञ कशाला म्हणायचं आणि आपण जो करतोय तो यज्ञ होतो का नाही होत हे लक्षात येत नाही. बाकीचे माणसा व्यतिरिक्त कसं आहे, सगळेजण इन्स्टिंक्टनी वागतात. सगळे प्राणी, कबूतर घ्या, कुत्रा घ्या, सिंह घ्या, हे नैसर्गिक त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे वागतात. भूक लागली की सिंह उठतो. तो काही अन्न साठवून ठेवायचं म्हणून 4 प्राण्यांना मारून आणले त्यांनी, असं कधी होत नाही. भूक लागल्यानंतरच तो मारायला जात. माणसाचं तसं नाही ना. माणूस सगळं आपल्याला हवं अशा ह्यानी साठवून ठेवायला बघतो. म्हणजे मनुष्याला बुद्धी जास्त असल्यामुळे त्याला भविष्याची काळजी, आणि भविष्याची काळजी असल्यामुळे तो काय करतो की आपलं भविष्य सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो. बाकीच्या प्राणी मात्रांचं तसं नाहीये. त्यामुळे धर्म कोणाला सांगितलाय? मनुष्याला सांगितलाय. प्राण्यांना सांगायची गरजच नाहीये कारण ते तसेच वागतात. जो त्यांचा धर्म आहे त्याच्याप्रमाणे ते वागणारच. कोणी असो, लहान मोठा प्राणी कोणी असो. पण मनुष्याला मात्र हा धर्म सांगावा लागतो कारण तो स्वार्थापायी किंवा लोभापायी किंवा मोहापायी किंवा क्रोधापायी. काल आपण बघितलं की काम, क्रोध, लोभ आणि मोह याच्या बाई तो काहीही करतो, आपला धर्म सोडून वागतो. म्हणून त्याला हे धर्माची शिकवण आहे. मग यज्ञ म्हणजे जन्मतःच आपल्याबरोबर आपलं कर्म निर्माण झालेलं. त्यामुळे कर्म कोणी सोडू म्हटलं तर सोडणं शक्य नाही. मग दुसऱ्याचं कर्म मी करेन म्हटलं तर ते शक्य नाही. कारण आपला जो स्वभाव आहे त्या स्वभावात बसतो तेवढंच कर्म आपल्या हातून होतं. दुसऱ्याच्या स्वभावाप्रमाणे आपण कर्म करू शकत नाही. एखादा रागीट माणूस असेल आणि एखादा शांत माणूस असेल तर एकमेकांची कर्म नाही बदलून घेऊ शकत. तो रागीट तर रागवणार, शांत माणूस शांतच राहणार. तो म्हणाल याच्यासारखा मी रागवेन बघेन, त्याला नाही ते जमणार. त्यामुळे जन्मतः आपला जो स्वभाव धर्म निर्माण झालेला आहे त्या धर्माप्रमाणे आचरण हा पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कशी आहे की वर्णविशेषाप्रमाणे वर्ण आणि आश्रम धर्म असे 2 आपल्याकडे सांगितलेत ना. वर्णधर्म आणि आश्रम धर्म. आपला कसा आहे? आचार धर्म आहे. वर्णधर्म म्हणजे ज्या वर्णामध्ये तुम्ही आलेले आहात त्या वर्णाला काही विशिष्ट धर्माने यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह हे ब्राह्मणाचं काम आहे. प्रजेचं रक्षण करणं हे क्षत्रियाचं काम आहे. वैश्य व्यापार करणं, गोधन सांभाळणं, कृषी करणं हे वैश्याचं काम आहे. शूद्राचं काम ह्या 3ही वर्णांची सेवा करणं हे आहे. म्हणजे हे वर्णांनी दिलेले काम आहे. आश्रमाने दिलेले म्हणजे तुम्ही ब्रह्मचारी असताना काय करायचं, गृहस्थ असताना काय करायचं, वानप्रस्थी असताना काय करायचं आणि संन्यास घेतल्यानंतर काय कर्म करायचं. संन्यासी लोक तर जास्त काम करतात, हो की नाही?
संन्यासी लोकांना लोकांना वेळ द्यायला वेळ नसतो. त्यामुळे ते जास्त कामं करतात. तर असे आश्रम धर्म आहे. म्हणजे वर्णधर्म, आश्रम धर्म हे आपल्या मागे आहे. स्वभाव धर्म जो तो आहे, म्हणजे त्या वर्णात सुद्धा तो माणूस आपल्या स्वभावाप्रमाणे वागणार. त्या आश्रमात असला तरी तो आपल्या स्वभावाप्रमाणे वागणार. म्हणजे सगळ्याच आश्रमात सगळ्यांना सगळी कामं करता येतात असं नाही. स्वभाव धर्माप्रमाणे त्याच्यामध्ये बदल होतो. तेव्हा ते सूक्ष्म आहे. हा यज्ञ काय आहे ते म्हणून तो कळत नाही. म्हणजे याच्यामध्ये आपण जे काम केलं त्याला यज्ञ म्हणायचं की नाही हे आपल्याला कळत नाही. म्हणजे आपण आपल्या स्वभावाप्रमाणे काम करतो. आता नित्य काम आपलं असतंच की संसार हा नित्य कर्म आहे आपला. मग तो यज्ञ होतो का? आपला संसार हा आपला यज्ञ होतो का? तर जेव्हा ही प्रवृत्ती अशी असेल की नाही हे आपल्याला धर्म म्हणून दिलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा धर्मपालन केलं जातं तेव्हा तेव्हा तो यज्ञ होतो. नाईलाजाने आपण केलं तर तो यज्ञ होणार. पण एक आपला धर्म आहे. आपण या ठिकाणी आहोत. आपल्याला हे सगळं सांभाळणं आपलं आवश्यक आहे. हा आपला धर्म आहे. म्हणून ते पतिव्रताला फार महत्व देतात. पुढे येईल ते. पतिव्रता काय करते की स्वतःला काय हवं नाही बघत. बाकीच्यांना काय हवं आणि आपल्या पतीला अनुकूल काय आहे त्याचा विचार करून ती कर्म करते. अशा पतिव्रता थोड्या आहेत. पतिव्रता होणं सोपी गोष्ट नाही. लोक सहज म्हणतात आम्हाला काही सीता सावित्री व्हायचं नाही. पण सीता सावित्री होणं किती अवघड आहे हे ते सीतेला आणि सावित्रीलाच माहिती आहे. हे सगळ्यांना काही जमणारच नाहीये. त्यामुळे आपला स्वतःची आयडेंटिटी विसरणं, आजकाल तर स्वतःची आयडेंटिटी निर्माण करणं. अगदी छोटी छोटी मुलं सुद्धा बघा तुम्ही स्वतःची आयडेंटिटी जपायचा प्रयत्न करतात. असं दान आहे आपलं स्वतःचं दान करायचं हे आजकाल प्रवृत्तीच नाहीये. कलियुगामध्ये तर नाहीच. म्हणजे आपण या कामासाठी स्वतःला द्यायचं असं नाहीये. माझ्यासाठी मी काय करू शकते हे जास्ती बघायचं असं आजकाल तर नाहीच आहे. म्हणजे असं अशा प्रकारे स्वतःचं दान कोणी करत नाही. आणि सगळ्यात अवघड आहे. बाकी तुम्ही कुठलेही दान करू शकता पण आपल्या स्वतःला देणं आणि पतिव्रता ते देत. ती स्वतःला समर्पित करते आणि मग म्हणून भक्ती सुद्धा होत नाही ना. कलियुगामध्ये म्हणतात भक्ती सोपी आहे पण भक्ती सुद्धा होत नाही कारण त्या ठिकाणी पण समर्पण आहे. जे पतिव्रतेचं समर्पण आहे ते भक्तीच्यासाठी. ते समर्पण होत नाही त्याच्यामुळे भक्ती पण जेवढी पाहिजे तेवढी होत नाही. म्हणून त्यांनी काय म्हटलंय की ती सूक्ष्म आहे म्हणून ते कळत नाही की कसं आपण यज्ञ करायचा हा. ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा देवा आश्रयो काय येथा आम्हा तव म्हणे तो कमळ जन्मा भूताप्रती. ज्या वेळेला सृष्टीची निर्मिती झाली त्यावेळेला प्रजेने ब्रह्मदेवाला विनंती केली की आम्हाला आश्रय काय आहे. आम्ही कशाच्या आश्रयाने राहायचं. तेव्हा ते काय म्हणतात ब्रह्मदेव काय म्हणतात तुम्हा वर्ण विशेषे विशेष वशे आम्ही हा स्वधर्मोची विहिला असे याते उपासा मग आपैसे काम पुरत. त्याने अगदी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की वर्ण विशेषाप्रमाणे तुम्हाला आम्ही स्वधर्म दिलेला आहे. त्या स्वधर्माप्रमाणे तुम्ही काम केल्यानंतर तुमच्या सगळ्या इच्छा पुऱ्या होतात. म्हणजे तो धर्म कसा आहे जन्मतः बरोबर. मूल जन्माला की सगळं सुरू होतं की नाही. नैसर्गिक क्रिया त्याच्या सगळ्या सुरू होतात. त्याची वाढ नैसर्गिक सुरू होते. त्याचं खाणं पिणं नैसर्गिक सुरू होतं. हे त्याला कसं कळतं तर ते स्वाभाविक आहे नैसर्गिक आहे ते. मग तेवढाच नैसर्गिक त्याचा धर्म आहे. उद्या मुलगा म्हणून धर्म आहे मुलगी म्हणून धर्म आहे. तेच पुढे मोठे झाल्यावर आई होईल किंवा वडील होतील किंवा मित्र होतील. प्रत्येकाचा धर्म आहे ना. मित्र म्हणून मित्राशी वागण्याचा धर्म आहे. लहान म्हणून मोठ्याशी वागण्याचा धर्म आहे. पण आजकाल तो पण काही राहिला नाही. आजकाल मोठ्याला नमस्कार करण्यात सुद्धा कमीपणा मानला जातो. म्हणजे 4 लोक जमले आणि जाताना नमस्कार कर म्हटलं तर त्यांना काय नमस्कार करायचा असं विचारतात. तेव्हा इतके पण जे काहीच त्याच्यामध्ये ताठपणा इतका वाढलेला आहे आता की तर कसला धर्म आणि कसलं काय. म्हणजे त्यांना तर कुठपासून शिकवावं लागेल काही सांगता येत नाही. पण हा दिलेला आहे वर्णविशेषाप्रमाणे स्वधर्मच दिलेला आहे. याते उपासा म्हणजे याची उपासना करा म्हणजे हा पालन करा. या धर्माचं पालन केलं ज्याने त्यांनी की तुम्हाला तुमच्या सगळ्या इच्छा आपोआप बरं म्हणजे आपोआप सगळ्या पूर्ण होतील. तुम्ही व्रते नियमून न करावे शरीराचे न पिडावे दुरी काही न वचावे तीर्थासी.
काही करू नका म्हणतात, स्वधर्म पालन फक्त करा. तीर्थयात्रेला जाऊ नका, शरीराला दंडू नका, व्रत नियम काही करू नका. योगाधिक साधने, साकांक्ष आराधने, मंत्रयंत्र विधाने झणी करा. ते तुम्हाला असं वाटेल आपण योगाची साधना करावी, काही आकांक्षेने काम उपासना करावी किंवा मंत्र यंत्र याची काही उपासना करावी, तर तसं काही तुम्ही करू नका. देवतांतरा न भजावे, वेगवेगळ्या देवांची उपासना करून बघू आपल्याला काही मिळते का, असं पण करू नका. हे सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायास. स्वतःच्या धर्माच्या यज्ञाने देवाची उपासना करा, हा गीतेचा संदेश. पण कशी करा, तर या ठिकाणी आता आपण जे पुरुषोत्तम म्हटलं ना, त्याच्यामध्ये त्यांनी काय काय दिलंय की यज्ञेन यज्ञ आयजंत देवा. देव सुद्धा काय करतात, यज्ञाने यज्ञाची उपासना करतात. आणि तोच पहिला धर्म आहे. तानी धर्माणी प्रथमान्यासन, तोच पहिला धर्म आहे. त्याचं कारण असं की ज्या वेळेला त्यातच आहे पुरुषोत्तमामध्ये आधी दिले अबध्नन पुरुषम पशुम, हे ना. तर त्याने असं दिलंय की स्वतःला बांधलं पशु म्हणून, पुरुषांनी स्वतःला यज्ञाचा पशु म्हणून बांधलं. यज्ञाचा पशु कशा असतो की त्याचा बली द्यायचा असतो. पशु म्हणजे या ठिकाणी खरा पशु नव्हे, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सगळे काढून टाकायचे असतात. तर या ठिकाणी पुरुषांनी स्वतःला दिलं म्हणजे काय केलं, तर स्वतःची शक्ती त्यांनी वापरली. कशी वापरली त्यांनी, तर त्यांनी डोळ्यांची शक्ती वापरली, त्यातून सूर्य निर्माण केलं, ना. चक्षो सूर्यो अजायत, चंद्रमा मनसो जाता. चंद्र त्यांनी मनाची शक्ती दिली, चंद्राची निर्मिती केली, हो ना. मुखाल इंद्रश्च अग्निश्च, मुखाची शक्ती दिली, त्यातून इंद्र आणि अग्नी निर्माण झाले. म्हणून म्हणतात ना, ब्राह्मणाच्या मुखामध्ये अग्नी आहे. अग्नी म्हणजे ते इंद्र निर्माण कुठून झाला, इंद्र आणि अग्नी, तर मुखापासून झाले, म्हणून तसं म्हणतात. किंवा अग्नी हे देवांचं मुख आहे असंही म्हटलं जातं. म्हणजे ते मुखाचं काम केलं जातं त्यातून. त्यानंतर काय आहे, पदभ्याम भूमी दिशा श्रोत्रात, दिशा कानापासून झाल्या, भूमी पायापासून झाली. तसे त्यांनी लोकांची वेगवेगळ्या निर्मिती केली. म्हणजे इथं त्यांनी काय केलं की प्रत्येक अवयव हा त्या अवयवाची शक्ती त्यांनी निर्मितीसाठी दिली. इथं देण्याची क्रिया आहे. प्रत्येक अवयव दिला. डोळे दिले, सूर्य निर्माण केला. कान दिले, दिशा निर्माण झाल्या. मन दिलं, चंद्र निर्माण झालं. म्हणून मन हे काय आहे, अधिदैवत आहे. मनाचं अधिदैवत चंद्र आहे, डोळ्याचं अधिदैवत सूर्य आहे. तर ते आता लक्षात येईल तुमच्या की मुखाचं अधिदैवत अग्नी आहे. आपल्या सुद्धा प्रत्येक शरीराला आपल्याला 3 भाग आहेत, अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक. तर आपल्या शरीराचा अधिदैविक जे आहे तो जीव आहे. आपला आत्मा जो आहे तो अधिदैविक आहे, म्हणजे अधिदैवत आहे. शरीराचा अधिदैवत कोण आहे, आत्मा आहे. आणि शरीराचा अध्यात्म मन आहे. आणि शरीराचा अधिभौतिक म्हणजे हा वरचा देह आहे. असं 3 स्तरावरती सगळे. मनाचं तसंच आहे. मनाचं अधिदैवत हे चंद्रमा आहे. मनाचा अधिभौतिक आहे तो अहंकार आहे. आणि मनाची आध्यात्मिकता बुद्धी आहे. म्हणजे बुद्धी, अहंकार आणि चंद्र हे 3 त्याचे आहेत. प्रत्येकाचे असे 3 स्तर असतात, अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक. कुठलंही घ्या तुम्ही एक, म्हणजे आपलं अख्खं शरीर घेतलं तरी 3 स्तरावर आहे. त्यातले पार्ट घेतले एक एक तरी ते 3 स्तरावरती आहेत. असं आपल्या प्रत्येक अवयवाचं एक एक अधिदैवत आहे. कानाचं अधिदैवत वायू आहे, ना. मुखाचं अधिदैवत इंद्र किंवा अग्नी आहे. डोळ्याचं अधिदैवत सूर्य आहे. त्वचेचं अधिदैवत वायू आहे. कानाचं अधिदैवत आकाश आहे. शब्द हा आकाशापासून उत्पन्न होतो ना, म्हणून आकाश आहे. जे असे प्रत्येक अवयवाला एक एक दैवत त्यांनी दिलेले आहे. आणि त्या दैवताचा अधिकार होता. आता मध्ये शंकराचार्यांकडे गेले होते मी, तेव्हा त्यांनी काय प्रश्न विचारला, त्यांनी एक फार छान प्रश्न विचारला. ते म्हणाले, जेव्हा अर्धांगवायू होत, पॅरालिसिस होतो एखाद्याला,
पॅरालिसिस झाल्यानंतर अर्ध्या अंगाचा वायू जातो की नाही, मग वायू हे दैवत निघून जातं का असतं, पण अर्धा अंग तर चालू असतं म्हणजे वायू असतो. मग त्याला उत्तर काय? समजा एखादा आंधळा आहे मुलगा, जन्मतः तो माणूस आंधळा आहे, मग सूर्य हे अधिदैवत कुठे गेलं? डोळ्याचं अधिदैवत सूर्य आहे. सूर्य हे अधिदैवत असतं का नसतं त्या ठिकाणी? कारण या सगळ्या दैवताची उपासना सांगितली आपल्याला. आपल्या डोळ्यासाठी सूर्याची उपासना आहे, आपल्या कानासाठी आकाशाची उपासना आहे. म्हणजे जे जे अवयव बिघडले असतील आमच्या उपासनेच्या याच्यामध्ये आम्ही ते मणी मंत्र औषध असं असतं ना, तर औषधाबरोबर ही पण उपासना, म्हणजे डोळ्याचे आपण औषधं सगळी घ्यायची पण चाक्षुषोपनिषद म्हणायचं त्याच्याबरोबरीने, म्हणजे त्याचा उपयोग होतो. तर असं प्रत्येक अवयवाचं ते दैवत असल्यामुळे त्याची त्याची उपासना. मग अर्धांग वाया झाल्यानंतर वायूची उपासना. हो ना. तर मग उत्तर काय त्याला? तर शेवटी उत्तर असं निघालं की दैवत त्या ठिकाणी आहे, पण ते दैवत ज्या अवयवाद्वारे काम करतो तो अवयव खराब झाला. तो अवयव खराब झाल्यामुळे दैवत असूनही जसं इलेक्ट्रिसिटी आहे पण बल्ब आपला गेलेला आहे, तर बाकीचे सगळे लागतात आणि तेवढाच बल्ब लागत नाही, त्याचं कारण तो बल्ब खराब झालाय. तसं तो अवयव खराब झालाय आणि त्यामुळे ते अधिदैवताचा उपयोग होत नाही. पण अधिदैवताच्या उपासना मात्र तेवढ्यासाठी सांगितल्यात की अमुक झालं तर मायेची उपासना करा, म्हणून ते पत्रिकेमध्ये मंत्र सांगितलेले असतात बघा. ज्योतिषाला जेव्हा आपण पत्रिका दाखवतो तेव्हा ते काय म्हणतात की तुम्हाला सध्या शनीची उपासना केली पाहिजे, तुम्हाला सध्या गुरुची उपासना केली पाहिजे, तुम्हाला सध्या शुक्रवारचे व्रत करायला पाहिजे. हे का सांगितलेलं आहे? तर त्या त्या अधिदैवताची उपासना केल्यानंतर त्याचे अधिदैवत आपल्या त्या त्या अवयवावरती काम करतात. अशा प्रकारे 3 प्रकारे मणी, मंत्र आणि औषध असं 3 प्रकाराने आपण शरीराचे आजार बरे करायला बघतो असं आपले शास्त्रात सांगितले. तर ते हे तर त्यांनी दिलं, सगळे अवयव सगळे दिले आणि त्याच्यातून सगळी सृष्टी निर्माण झाली. म्हणजे त्यांनी काय केलं? स्वतःलाच समर्पित केलं आणि दिलं. तर निर्मितीच अशी झाल्यामुळे प्रत्येकाने स्वतःचं काहीतरी समर्पित करणं हा त्याचा स्वधर्म बनला. असं सगळे देव करतात. वायू आपली शक्ती देतो म्हणून आपल्या त्वचेला स्पर्श होतो. आकाश आपली शक्ती देतं म्हणून आपल्याला ऐकायला येतं. सूर्य आपली शक्ती देतो म्हणून आपल्या डोळ्याला दिसतं. असं प्रत्येक देव हे आपापला यज्ञ करतात. त्याला म्हणायचं यज्ञेन यज्ञम आयजंत देवा, असा यज्ञ होतो. आणि मग आपण काय समर्पित करायचं? तर आपल्याला जी शक्ती दिली आहे ती आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे तिचा उपयोग करणे हा आपला यज्ञ झाला. मग शरीर धर्माप्रमाणे असू दे, आपली ताकद कशी कमी जास्त असेल त्याप्रमाणे असू दे, आपली बुद्धी कमी जास्त असेल त्याप्रमाणे असू दे, आपलं मन किती कणखर आहे काय त्याप्रमाणे असू दे, ह्या सगळ्याची ताकद द्यायची आणि दुसऱ्याचं जेवढं कल्याण करता येईल तेवढं कल्याण करायचं. याला आपला स्वधर्म होतो. म्हणजे तुम्ही द्यायचं स्वतःला आणि ते काम करायचं. तर देणं म्हणजे इथे काही शरीराचे अवयव कापून द्यायचे नाहीत किंवा काही नाही, पण आपली शक्ती आपण त्या कामासाठी वापरायची. मग असा धर्म बांधून दिलेला आहे की स्त्रीचं काम काय आहे, पुरुषाचं काम काय आहे, वडिलांचं काम काय आहे, आईचं काम काय आहे, बहिणीचं काम काय, भावाचं काम काय, मित्राचं काम काय, असं प्रत्येकाला एक 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 नियम दिलेले आहेत धर्मशास्त्राने. त्याप्रमाणे त्यांनी ते आता मित्राने मित्राचा विश्वासघात करू नये असं सांगितलंय की नाही. म्हणजे याचा अर्थ असा की मित्राने मित्राची विश्वासाने एकमेकांची कामं करावीत, हा धर्म झाला. विश्वासघात करणं हा अधर्म झाला. म्हणून सधर्म म्हणजे अशा प्रकारे कर्म करणं आणि अशा प्रकारे कर्म केल्यानंतर तो यज्ञ होतो. यज्ञ कुठला सांगितलाय त्यांनी? तर आपलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार, शरीर हे प्रत्यक्ष जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेने ते वापरायचं आणि त्याच्यामधून आपण ते काम म्हणजे आपली ताकद सगळी त्या ठिकाणी देऊन टाकायची. त्याला देणं, यज्ञ हा याचा इंग्लिशमध्ये सॅक्रिफाईस म्हणतात, त्याग. यज्ञाचा अर्थच त्याग असा आहे.
पुरुषाने त्याग केला आणि सृष्टीची निर्मिती केली. त्यांनी आपली शक्ती वापरली, त्यांनी सृष्टीची निर्मिती केली. तशी आपण आपली शक्ती वापरायची आणि आपण आपलं कार्य करायचं. याला त्यांनी स्वधर्म असं म्हटलेलं आहे. आणि हा जन्मतः आहे ना. हे मी किती कपॅसिटीने काम करू शकते हे जन्मतः ठरलेलं आहे. मी काही त्याच्यामध्ये जास्त भर घालू शकत नाही. फार तर आसन विसनं करून जरा शरीर चांगलं करीन आणि थोडी शारीरिक ताकद कमवीन किंवा बुद्धीने काहीतरी काम करू शकेन तर जास्त जास्त अभ्यास करून बुद्धीने काहीतरी काम करू शकेन. पण ते दिलं पाहिजे. ते तुम्ही स्वार्थासाठी नाही वापरायचं. स्वार्थासाठी वापरलं की यज्ञ नाही झाला. पण काही चांगल्या कामासाठी वापरलं तुम्ही ज्याच्यामधून सगळ्यांचं कल्याण आहे, कुटुंबाचं कल्याण आहे, ते गृहिणीचं धर्म आहे. कुटुंबाचं कल्याण करणं हा गृहिणीचा धर्म आहे, गृहस्थाचा धर्म आहे. अतिथी सत्कार करणं गृहस्थाचा धर्म आहे. तर त्या त्या धर्माप्रमाणे त्यांनी वागणं याला त्यांनी यज्ञ म्हणले. तर तुम्ही बाकी नियम करू नका, काय करू नका, पण हा धर्म पालन करा. आणि हा धर्म पालन करणं खरोखरच अवघड आहे. कारण 100% आपण देऊ शकत नाही. काही कथा पुराणामध्ये अशा आलेल्या आहेत की त्यामुळे त्यांना त्याचे भोग भोगावे लागले. म्हणजे आता अतिथी आल्यानंतर आपण बाय अपॉइंटमेंट आले तर काही त्यांचा प्रश्न नसतो, आपली तयारी असते. पण काही न विचारता आले आणि आपली काही तयारी नाही, अशा वेळी त्यांचा उचित सत्कार करणं. आणि अशा आपण कंटाळा केला, त्यांचा सत्कार नाही केला तर काय होतं, मग ते जे भोग असतील काय त्याचे ते भोगावे लागतात. अशा प्रकारे आपलं कर्म यज्ञ झालं नाही तर ते पाप पुण्यामध्ये जमा होतं. यज्ञ झालं तर तिथल्या तिथे संपतो, विषय संपतो. मग पाप नाही, पुण्य नाही. तो जमा खर्च वेगळा, हा जमा खर्च वेगळा. मग काहीच होत नाही. आणि काही न झाल्यामुळे काय होतं, आपोआपच मोक्षाकडे जातो माणूस. कारण काहीच राहत नाही. जन्म घेण्यासाठी त्याला काही कर्म राहत नाही. कर्म राहिलं नाही की मोक्ष, कर्म राहिले की पुन्हा जन्म, असं ते सर्कल चालू असतं. म्हणून ते म्हणतात की योगाधिक साध देवतांतरा न भजावे, ही सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायास. आता कसं त्यांनी दृष्टांत दिले की अहेतुके चित्ते अनुष्ठापाये, अहेतुक अनुष्ठान करा. काही हवंय म्हणून, कुठल्या हेतूने म्हणून नाही. नाही तर तो करत नाही मी का करू असं म्हटलं जातं ना. तो कुठे वागतो माझ्याशी तसा म्हणून मी त्याच्याशी वागू. इथे तो स्वधर्म पालन होत नाही, इथे तो यज्ञ होत नाही. ते कर्म होतं, तो व्यवहार होत, तो देणं घेणं होतं, तो यज्ञ नाही होत. त्यामुळे होतं काय की अशा पद्धतीने वागल्यामुळे कर्म जमा होतं, कर्माचं बंधन जमा होतं. कर्माचं बंधन जमा झालं की जन्म मरणाची फेरी चालू. म्हणून या ठिकाणी त्यांनी काय म्हटले की यज्ञ करा, स्वधर्माने वागा, म्हणजे हे काही तयार होणार नाही. म्हणजे तो करतोय आणि मी करतोय असं तुम्ही बघू नका. आपला आपला धर्म काय आहे त्याच्याप्रमाणे आपण करा. म्हणून आहे तुकचित्ते अनुष्ठापाये ते. आणि दृष्टांत पुन्हा पतिव्रतेच दिलाय, कारण दुसरं नाहीच आहे इतकं समर्पित कोणी. पतिव्रता पती ते जिया तरी, इतकं समर्पित जीवन जगणारे कोणी नसतात आणि जगूही शकत नाहीत ते. कारण इतका अहंकार समर्पित करणं, पतिव्रतेचा अहंकार समर्पित झालेला असतो, तो होत नाही. अहंकार तर सगळ्यांना राहतोच, बारीक सारीक गोष्टीत आपल्याला अहंकार असतो आणि त्या अहंकारासह आपण असतो. आपल्याला लगेच अहंकार आणि क्रोध येतो सगळ्या गोष्टीचा. त्या ठिकाणी शांतता आहे, त्या ठिकाणी काय आहे, पूर्णतः दिलेलं असतं त्यांनी. त्यामुळे पतिव्रता पतीचे जियापरी, तैसा स्वधर्म रूप मखू, तसा स्वधर्म रूप यज्ञ, हाची सेव्य तुम्हा एकू. हा तुम्ही यज्ञ याचं सेवन करा, म्हणजे याची उपासना करा. ऐसे सत्यलोक नायकू म्हणता झाला, असं भगवान श्रीकृष्णाने म्हटलं. आणि हे फार महत्वाचं आहे. म्हणजे भगवद्गीतेमध्ये हा जो स्वधर्म सांगितलाय तर त्याने हा कर्मयज्ञ जो सांगितलाय हा सगळ्यामध्ये महत्वाचा आहे. आणि हा निष्काम कर्माचं हे स्वरूप आहे. निष्काम म्हणजे काही इच्छा न ठेवता कर्म करणं असं नाही, स्वधर्माने कर्म करणं, आपल्या आपल्या धर्माचं पालन आपण करायचं. आणि ज्या ठिकाणी तो म्हणतो परधर्म भयावहा, त्या ठिकाणी सुद्धा हाच स्वधर्म अपेक्षित आहे की स्वधर्मे निधनाम श्रेय.
आपल्यामध्ये आपण जेवढ्या कपॅसिटीने काम करू शकतो तेवढं त्याच्यामध्ये आपला जीव गेला तरी चालेल. पण दुसरा तसं करतो म्हणून मी उद्या दारासिंग व्हायचं म्हणलं तर काय मला शक्य आहे? ते तो माझा धर्मच नाहीये ना, शरीर धर्मच नाहीये. मग ते मी व्हायला गेले तर जीव जाईल ना. त्याच्यासारखा व्यायाम त्याच्यासारखं खाणं मला जमणार आहे का? तो धर्मच नाही आपल्या शरीराचा. तेव्हा या ठिकाणी त्यांनी पूर्णतः स्वतःची जी काही कॅपॅसिटी असेल ती जास्तीत जास्त वापरून जास्तीत जास्त सत्कर्म करणे म्हणजे चांगलं होण्यासाठी, कल्याण होण्यासाठी काम करणे. म्हणून ते महत्व आहे. गृहिणीला महत्व तेवढ्यासाठी आहे खरं. घराचं कल्याण करते गृहिणी. खरी गृहिणी असेल तर. मीच का करावं असं म्हणणारी असेल तर मग काय? किंवा माझं मला वेगळं करिअर करायचंय आणि मग त्यातनं वेळ राहिला तर मी घराला देईन असं म्हणलं तर काय उपयोग आहे? तेव्हा खरी गृहिणी असते ती घराचं कल्याण करते कारण हा तिचा यज्ञ आहे. आणि त्याला काय फळ आहे? त्याला कर्मबंध नाही हे फळ आहे. त्याला दुसरं काही फळ नाहीये. कर्मबंध होतच नाहीत आणि त्यामुळे मोक्षाकडे जातो. आणि मोठं फळ आहे त्या यज्ञाला. या यज्ञाला दुसरं काही फळ नाही की पुण्य जमा झालं किंवा ती म्हणते मला क्रेडिट मिळालं नाही. खूप जणांची तक्रार असते. आपण आपल्यासाठी करतो कसलं क्रेडिट आलंय तर दुसऱ्यासाठी केलं तर बाबा आमच्यासाठी तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही मला एवढी मदत केली असं कोणी म्हणेल. पण हा वेळ जर सगळा याच कामासाठी द्यायचा असतो तर त्याच्यामध्ये कसलं क्रेडिट आलंय काय आलंय? कारण ते आपलं कामच आहे. आपलं काम म्हणून आपण ते करायचं असतं. त्यामुळे हल्ली फार चित्रविचित्र कल्पना आहेत संसाराबद्दलच्या आणि आम्हाला वेळ नाही. ह्या तर IT मधल्या मुली तर बापरे बापरे काय विचारू नका. काय त्यांचे हे असतात. स्वयंपाकघर नाही काहीच नाही. कुठलंच कर्तव्य आवडत नाही. कारण आम्ही दिवसभर दमून आलेलो असतो काम करून आणि त्यामुळे आम्हाला त्यातले काहीही करायचं नाही. ना परंपरा पाळायच्या असतात, ना सणवार करायचे असतात, ना काही करायचे असतात. एखादीच असेल बाबा सगळं करून करणारी. पूर्वी पण बायका नोकरी करत होत्या की पण त्या सगळं करून जायच्या. घर सांभाळून सगळं करायचे. कारण कितीतरी माझ्या ओळखीच्या अशा आहेत की अगदी 3-3 मुलं झालेली पण सगळ्यांचं सगळं व्यवस्थित करून नोकरी दिवसभर करून पुन्हा सगळं करणार आहे. आताच्याच मुलींना काय नको असतं कोणाला नाही काय त्या संबंधी गृहिणी म्हणून काही कर्तव्यच नको असतं. नुसतं स्वयंपाकघर हा एक भाग झाला. पण परत हा नाही केलं होतं. मग असं काय पण आता त्यासाठी मूल नको असं पण होतं ना. जबाबदारीच नको त्यामुळे मुलं पण नको असं पण होतं. म्हणजे काय विचित्र सगळं झालेलं. फार विचित्र झालेलं आहे. देखा स्वधर्मा ते भजाल तरी कामधेनू हा होईल. कामधेनू म्हणजे जे इच्छिल ते देणार आहे ना. स्वधर्म हेच कामधेनू. मग सगळं मिळेल तुम्हाला जे इच्छिल ते. मग प्रजा हो न सांडील तुमचे सदा. मग ती तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. इतकं तुम्हाला सगळं मिळेल हे स्वधर्म करता करता की तुम्हाला काहीही दुसरं करण्याची आवश्यकता नाही. पण हा खरोखर खूप अवघड आहे. असं स्वधर्म पालन इतकं यज्ञ म्हणून कर्म हे खरोखरच अवघड आहे. तुम्ही करतो आपण नाही असं नाही पण इतकं पूर्ण सॅक्रिफाईस नसतं आपलं. पूर्णतः आपण देत नाही. आपल्या कपॅसिटी प्रमाणे आपण सगळ्याच्या सगळं देत नाही. ते द्यायला पाहिजे. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वहा परस्परम भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यत. याच्या योगाने तुम्ही देवाला संतुष्ट करा. ते देव तुमची समृद्धी करतील. परस्परांची अभिवृद्धी करणारी तुम्ही उत्कृष्ट प्रकारचं कल्याण करू शकाल. प्राप्त करून घ्याल. श्रेयः परम अवाप्स्यत. तुम्हाला श्रेय सगळं मिळेल. या ठिकाणी हे देव म्हणजे मी आता जे सांगितलं ते सगळे देव की ते परस्पर तुम्ही भावयंता म्हणजे एकमेकांनी एकमेकाला द्यायचं. तुम्ही देवाला द्या देव तुम्हाला देईल. तुम्ही सूर्याची उपासना करा सूर्य तुम्हाला आरोग्य देईल. तुम्ही वायूची उपासना करा वायू तुम्हाला शक्ती देईल. तुम्ही आकाशाची उपासना करा आकाश तुम्हाला शब्द ज्ञान देईल. है ना. ती प्रसन्नता असते.
शब्दांचं सुद्धा शब्द समजणं, शब्दांचं ज्ञान होणं हे सुद्धा एक मोठं अवघड गोष्ट असते. कारण आपण वाचतो शब्द, पण शब्द हे आकाशाचं गुण आहे. आणि आकाशी देवता प्रसन्न झाल्याशिवाय शब्दांचे अर्थ प्रकट होत नाहीत. आणि आकाशामध्ये हजारो शब्द आहेत. हे शब्द आपल्या पुढे प्रकट व्हावे लागतात. शब्दांचे अर्थ आपल्या पुढे प्रकट व्हावे लागतात. म्हणून श्वेताश्वतर उपनिषदामध्ये असं म्हटलंय की ऋचा अक्षरे परमे व्योमन. आकाशामध्ये हजारो ऋचा आहेत, हजारो अक्षर आहेत, हजारो लाखो करोडो अक्षर आहेत आकाशामध्ये. तर ते ह्या आहेत आकाशामध्ये, पण यस्तन्न वेद किम ऋचा करिष्यति. ते आहेत पण ती तुम्हाला दिसत नाहीत. ते काय करणार आहेत तिथे असून तुम्हाला त्याचा काय उपयोग आहे. म्हणून त्याने असं म्हणलंय, यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरव. ज्याची देवावरती पूर्ण भक्ती आहे, जशी देवावर आहे तशी गुरूंच्यावर आहे, तसेही प्रकाशनते अर्था महात्मन. त्यांना ह्या ऋचा प्रकट होतात, त्यांनाही मंत्र प्रकट होतात, त्यांनाही अक्षर प्रकट होतात आणि त्यांना शब्दांचे अर्थ कळतात. म्हणजे त्याला आकाशामध्ये केवढं ते ज्ञान भरलेलं आहे, पण आपल्यापर्यंत ते येत नाही कारण आपण त्याची उपासना नाही केली. परस्परम भावयंतः असं आहे ना. तुम्ही त्याची उपासना करा, ते तुम्हाला देतील. तिथे काय ज्ञान सगळ्यांसाठी, असं कोणासाठी काही लपवून ठेवण्याचं कारण नाही. असे प्रत्येक देव. चंद्र प्रसन्न करून घ्या, तुमचं मन प्रसन्न राहील. अग्नी प्रसन्न करून घ्या, तुमचं मुख प्रसन्न राहील. म्हणून ते शब्द चांगले बोलावेत म्हणतात ना, शुभ बोलणाऱ्या म्हणतात, तेवढ्यासाठी म्हणतात की नेहमी चांगलं बोलावं, म्हणजे मग चांगलं मन प्रसन्न राहतं. हे सगळ्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. परस्परम भावयंतः है ना. श्रेया परम अवाप्स्यत. याच्या योगाने देव, म्हणजे देव तुमची समृद्धी करतील. जे येणे करून समजता परितोषू होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता. अर्थात बरोबर आपण काम केलं की देव आपल्याला प्रसन्न होतील. देव प्रसन्न झाले की ते अर्थात इच्छित असेल ते देतील. या सधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेमो निष्ठिता करीती तुमचा. ही जी सधर्म पूजा आहे त्या पूजेने तुम्ही देवाला संतुष्ट केलं की खात्रीने तुमचा योगक्षेम चालवतील. म्हणून सधर्माने वागणाऱ्या माणसाला भीती नसते बघा. म्हणजे काय होईल काय नाही याची त्याला काळजी नसते, कारण तो इतका व्यवस्थित त्याचं वागणं असतं की त्याचे रिझल्ट त्याला चांगलेच येतात. आता एखादा मुलगा व्यवस्थित अभ्यास करून जर गेला परीक्षेला, काही ऑप्शनला टाकलं नाही, तर त्याला सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपोआपच येतात ना. आधीच नीट काम केलेलं असलं की रिझल्टची काळजी नसते. तसं आहे. आपण आपले सधर्म पालन केलं की आपला योगक्षेम निश्चित चांगला चालतो. तुम्ही देवता ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐसे परस्पर घडेल प्रीती जेथ. तुम्ही देवतांची उपासना कराल आणि देव तुम्हाला तुमच्यावर प्रसन्न होतील, अशी एकमेकांवर प्रीती जळेल तुमची. तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल. त्या ठिकाणी तुम्हाला जे करायचं असेल, मनातली कोणतीही गोष्ट सिद्धीला जाईल आणि गोष्टी सगळ्या, तुमच्या इच्छा सगळ्या पुऱ्या होतील. वांछितही पुरेल मानस इच्छे. इतकं आश्वासन दिलंय आपल्याला, पण आपलं वागणं चुकतं नाही म्हटलं तरी. नाहीतर काय धर्माप्रमाणे जर बघितलं, म्हणजे या स्वधर्माच्या ह्याच्याप्रमाणे जर बघितलं तर जीवन आपलं सोपं जायला काही हरकत नाही. हे जे शिकवतात श्री 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 रविशंकर, हे सगळे हेच शिकवतात ना. ते सगळीकडे हेच शिकवतात. कुठलाही तुम्ही घ्या, ते काय म्हणतात की तुम्ही तुमच्या कपॅसिटी प्रमाणे, याच्याप्रमाणे तुम्ही वागा, तुम्ही सगळ्यांना द्या, तुम्ही देण्याचं बघा आणि मग तुम्हाला आपोआप सगळं मिळत जाईल. सगळेजण सुखी जीवनाचा मार्ग दाखवणारे जे कोणी आहेत ते सगळेजण हेच सांगतात. गीता हाच त्यांचा आधार. याशिवाय दुसरं ज्ञान कोणी काही देत नाही. सगळे तुम्ही कुठल्याही संप्रदायामध्ये जा, सगळीकडे हेच सांगितलं की तुम्ही प्रसन्न करा देवतांना, देवता तुम्हाला प्रसन्न होते.
आणि वांछितही पुरेल मानसी. आणखीन एक त्यांनी सांगितले की वाचा सिद्धी पावाल, तुम्ही म्हणाल ते खरं होईल. आज्ञापक हो आलं, मग तुम्ही आज्ञा देणारे व्हाल. म्हणिये तुमते मागतील महारुद्धी, आणि रुद्धी सिद्धी विचारतील तुम्हाला आपली काय आज्ञा आहे, सधर्माने वागल्यानंतर. पण एवढे लोक गीतेचा अभ्यास करतात, कोणालाही जमत नाही. म्हणजे इतकं अवघड आहे. जमत नाही याचा अर्थ मुद्दाम कोणी करत नाही असं नाही, पण खरोखरच असं वागणं हे अवघड आहे. आपल्या धर्माची आधी आपली कपॅसिटी आपल्याला समजली पाहिजे, आणि ती समजल्यानंतर आपल्याला त्याप्रमाणे वागण्याची बुद्धी झाली पाहिजे. की आपण देऊ शकतो पण देत नाही. आपण का नाही देत, तर मनात काहीतरी किंतु असतात. ते कुठे आमच्याशी नीट वागले म्हणून आम्ही त्यांच्याशी वागावं असंही असतं. किंवा नाही काय करायचं देऊन, त्यांना काय कमी आहे का, असंही मनामध्ये असतं. म्हणजे काय मनात असेल असं कळत नाही, आणि त्याप्रमाणे आपण वागत नाही. ते न वागल्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स आपले होतात. स्वधर्माप्रमाणे वागलं जात नाही. ते कितीही अभ्यास केला तरी असं वागणं खरं, निर्मळ मनाने वागणं खरोखर अवघड आहे. निर्मळ मन फार निर्मळ लागतं असं वागायला. तर तुम्ही आज्ञा देणारे व्हाल. महारुद्धी हात जोडून तुम्हाला विचारतील तुम्हाला काय पाहिजे. तर दृष्टांत फार छान दिलाय. जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर, मोळगे फळभार लावण्याचे. ओवी किती छान आहे बघा. ऋतुपती म्हणजे वसंत ऋतू. वसंत ऋतूच्या दारात वनाची शोभा निरंतर असते, है ना. आणि काय असतं, फळबहार आणि सौंदर्य. त्या ठिकाणी फळं लागले, झाडं बहरलेली असतात, आणि सौंदर्य असतं वनात सगळीकडे. हे कसं नैसर्गिक आहे, तसं तुम्हाला नैसर्गिक मिळेल सगळं. हा कसा वसंत ऋतू आहे म्हणलं की सगळीकडे फळं फुलं बहरली, सुंदरता सगळीकडे आली, झाडं सुंदर दिसतात, सगळे वातावरण खूप प्रसन्न असतं. हे कसं नैसर्गिक आहे, तसं तुम्ही स्वधर्माने वागल्यानंतर नैसर्गिकरित्या तुम्हाला सगळं मिळेल. मग तुम्ही जिथे आहात तिथे तुमच्या त्या वृद्धिसिद्धी आहेत, सगळं मिळून जाईल तुम्हाला. म्हणाल ते होईल. इतकी याच्यामध्ये ताकद आहे. इष्टान भोगान ही वो देवा, दास्यन्ते यज्ञ भाविताः, तैर दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्तेस तेनैव सा. अगदी छान सांगितलं. त्यांनी सांगितलंय, यज्ञाने संतुष्ट केलेले देव, इष्टान भोगान ही वो देवा, दास्यन्ते तुम्हाला इष्टभोग देतील, आणि त्यांनी दिलेल्या वस्तू, तैर दत्तान अप्रदायेभ्यो यो भुंक्ते, त्यांनी दिलेलं दुसऱ्याला न देता जर तुम्ही त्याचा उपभोग घेतला तर तो चोर होईल. तेन एव सहा, तर तो चोर आहे असं लक्षात ठेवा. म्हणजे साधी गोष्ट बघा की तुम्ही 10 तास काम करता ऑफिसमध्ये. 10 तास काम इतके दिवस, विशिष्ट दिवस केल्यानंतर तुम्हाला 50,000, 1,00,000 जो काही पगार आहे तुम्हाला, त्याच्यामधले तुम्ही मुळात ऑफिसला उशिरा जाणं, गेल्यानंतर टेबलवर बसणं, त्याच्यानंतर जेवायची सुट्टी अर्धा तास वाढवणं, चहाची सुट्टी आणखीन अर्धा तास वाढवणं, हे जर सगळा हिशोब केला तर जेवढ्या तास काम करायचे तेवढ्यावरती तो पगार अवलंबून आहे. त्याऐवजी कामाचे तास कमी होतात. मग राहिलेला जो पगार आहे तो तुम्ही न केलेल्या कामाचा पगार तुम्हाला मिळतो. म्हणजे तुम्ही काय केलं, तिथे ज्यादा कमाई केली. मग ती ज्यादा केलेली कमाई कशामध्ये तरी परमेश्वर काढून घेतो. मग दुसऱ्या भाड्यात जाईल, मुलांच्यासाठी काही खर्च करण्यामध्ये जाईल, किंवा चोरीने, किंवा हरवून जाईल. पण ते बरोबर हिशोब त्या ठिकाणी होतो. आणि मग आम्हालाच का असं लोक प्रश्न विचारतात. वागलेलंच तसं असतं ना. ते नाही वसा असंच म्हटलेलं आहे. म्हणजे जर आपण आपल्याला जे काही दिलेलं आहे परमेश्वरांनी ते सगळं न वापरता आपण जर त्याच्यामध्ये कंजूसी केली किंवा आपण विपरीत वागलो, दोन्ही आहे, तर काय होणार, देव आपल्याला ते काही देणार नाही. आणि जर असं आपण नुसताच उपभोग घेत राहिलो तर चोरी केल्यासारखं.
तो चोर झाला. ते नाही बसा. म्हणून देवांचा भाग देवांना द्यायला पाहिजे. देवाची उपासना व्हायला पाहिजे. ज्याने दिले त्याच्याजवळ कृतज्ञता आवश्यक आहे. म्हणून देवाला आपण काही केलं तरी पहिलं देवाला नैवेद्य दाखवतो की नाही. का तर देवाच्या कृपेने आपल्याला मिळालं. पण ही सवय पुढच्या पिढीला लावायला पाहिजे. आपल्या पिढीला आहे कारण आपण आपल्या आईचं बघून करतो. हो की नाही. पण पुढची पिढी आयटीतली पिढी ती तर काहीच नाही करणार. त्यांना तर ते बाहेरच जास्तीच आवडतं त्यांना. पण त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं हे खरंच अवघड आहे. गीता त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ही खूप अवघड गोष्ट झालेली आहे. तुम्ही जरा हलवून बघा ते कसं प्रश्न विचारतात त्याचं उत्तर तुम्ही. हो ते काय वेडेवाकडे प्रश्न विचारायला काय जातंय ना. त्याला काय बुद्धी लागते. आम्हालाही त्रास होतो. हो हो काही विचारतात त्याला काय. आता का नमस्कार करायचं ह्याला काय उत्तर द्यायचं. काय उत्तर देणार तुम्ही. आदर दाखवा म्हणून नमस्कार करा. आशीर्वाद घ्यावे. ते काय त्यांचे काय आपल्याला आम्हाला माहिती असं म्हणल्यावर त्याला तुम्ही काय पुन्हा उत्तर देणार नाही का. त्यांची काय लायकी आम्हाला माहिती आहे. त्यांना आम्ही नाही नमस्कार करणार असं म्हणल्यानंतर आपण काय करणार. म्हणजे असं उलट बोलायची ज्यांची आहे त्यांना त्यांच्यापुढे आपण काय बोलू शकत नाही. नीट समजून घेणार असेल तर आपण काही समजून शकतो. तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्ती म्हणत येईल देखा काढत तुम्हा पाठी. मग बघा इतकं छान सांगितलंय तरी आपण करत नाही याचं फार वाईट वाटतं. सर्व सुखांसह मूर्तिमंत दैवच तुमचा मार्ग शोधत येईल. तुम्ही दैवाला शोधायला कुठे जायचं नाही. म्हणजे असं जर तुम्ही वागलात स्वधर्माने तर दैव तुमच्या मागे धावत येईल की तुम्ही कुठे आहात म्हणून. म्हणून त्याने काय म्हणलंय ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ. जरी सधर्मैक निरत वर्ताल बापा. अशा रीतीने बाबांनो जर तुम्ही एकनिष्ठपणाने स्वधर्माचं आचरण केलं तर सर्व भोग तुम्हाला भोगायला मिळतीलच. पण ते सगळं भोगल्यानंतर निरीच्छ व्हाल तुम्ही. इतके भोग तुम्हाला मिळतील की आता काही नको खूप झालं मला अशी अवस्था येईल. स्वधर्माने वागलं तर सगळं मिळेल. का झाली या सकल संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होऊन या स्वादा विषयांची या. मग जर असं केलं नाही तर सगळं संपदा तुम्हाला प्राप्त झालीये पण विषयांच्या मध्ये लुब्ध होऊन इंद्रिय म्हणतील तसं जर वागलं तर काय होईल. लुब्ध होऊन या स्वादा विषयांच्या बद्दल लुब्ध झाला आणि मग इंद्रिय मदनमत्त झाली आणि इंद्रिय म्हणतील तसं जर तुम्ही वागलं तीही यज्ञ भावी कसुरी जे हे संपत्ती दिधली पुरी तया स्वमार्गी सर्वेश्वरी न भजेल जो. ही जी देवा यज्ञाने संतुष्ट होणाऱ्या देवाने जी तुम्हाला संपत्ती दिलेली आहे त्या योगाने जो परमेश्वराला भजणार नाही न भजेल जो. अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचे. किंवा जो अग्नीच्या मुखात हवन करणार नाही देवतांची आराधना करणार नाही योग्य वेळी ब्राह्मणाला भोजन देणार नाही विमुख होईल गुरुभक्ती. गुरुभक्तीला पाठवर राहील. गुरुभक्तीला एक फार महत्व आहे. आदरू न करेला अतिथीचा आदर करणार नाही आणि संतोषू नेदील ज्ञाती आपल्या जातीला तो संतोष देणार नाही. ऐसा स्वधर्म क्रिया रहितो. ह्या सगळे स्वधर्म आहेत. अतिथीला संतुष्ट करणे ब्राह्मणाला भोजन देणे सगळ्या देवतांची आराधना करणे हे सगळ्या स्वधर्मामध्ये येतं. पण असा जो रहित असेल स्वधर्म क्रिया रहित असेल आणि आथिलेपणे प्रमत्त माझ्याजवळ सगळं आहे म्हणून उन्मत्त झालेला आहे केवळ भोगासक्त होईल जो. फक्त आपण भोग घ्यायचा बाकी कोणालाही काही द्यायचं नाही असं जो करेल त्याला काय होईल तया मग आपावो थोरू आहे.
त्याला मोठा अपाय आहे, त्याला भीती आहे, त्याला धोका आहे. असं जो कोणी वागेल, जो गुरुभक्ती करणार नाही, जो अतिथी पूजा करणार नाही, जो देवतांचे यजन करणार नाही, जो असा असेल त्याला मोठा धोका आहे. त्याला काय धोका आहे? जेणे ते हातीचे सकळ जाये, त्याच्याजवळ असलेलं ऐश्वर सगळं जाईल. देखा प्राप्त ही न लागे भोग भोगू, आणि मिळवलेले भोग सुद्धा त्याला भोगता येणार नाही. आणि असं झालेलं आपण बघतो. कितीतरी घरामध्ये आपल्याला अशी उदाहरणं दिसतात की घरात सगळं आहे पण त्या माणसाला भोगता येत नाही. मग दुखण्यामुळे असेल आणि कशामुळे तरी असेल, भोग काही भोगता येत नाही, असं होईल. याचा सरळ अर्थ असा आहे की तो स्वधर्माने वागलेला नाही, कारण त्याला दुसरं काही नाही. स्वधर्म पालन नाही, शरीर धर्म पाळलेला नाही, योग्य वेळी आहार विहाराचे नियम पाळलेले नाहीत, त्यामुळे शरीर लवकर खराब झालेलं. असं झालं की काय होणार आहे? तुम्ही कुठलाही नाही धर्म पालन केलं की तुम्हाला ते भोग आपोआपच येणार आहे. तेव्हा काय होईल? देखा प्राप्त ही न लाहे भोग भोग, जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वास न करी, का निदैवाचा घरी न राही लक्ष्मी. फार दृष्टांत छान दिलाय. आयुष्य संपल्यानंतर शरीरामध्ये चैतन्य जसं राहत नाही किंवा दुर्दैवी माणसाच्या घरी लक्ष्मी जशी राहत नाही, तसं तुमच्याजवळ सुख राहणार नाही. तैसा स्वधर्म जरी लोपला, तरी सर्व सुखांचा थारा मोडला. अगदी स्पष्ट सांगतो. स्वधर्म पालन जर केलं नाही तर सर्व सुखांचा ठावा आश्रयस्थान नाहीस होईल. जैसा दीपासपे हरपला प्रकाशू, जसा दिवा गेल्यावर प्रकाश संपतो तसं होणार आहे, प्रकाशू जाईल. तैसा निजवृत्ती जेथ सांडे, त्याप्रमाणे आपला आचार जिथे सुटतो, निजवृत्ती म्हणजे काय? आपलं आचरण जिथे सांडतं सुटतं, तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे, त्या ठिकाणी आत्मस्वातंत्र्य राहत नाही. ऐका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे, हे मी सांगतो ते नीट ऐका, असं ब्रह्मदेवाने सांगितलं. हे इतकी चांगली शिकवण आपल्याला दिलेली असून सुद्धा आपल्या हातून तसं वागणं होत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. आपण काय कोणी म्हणजे, आपण म्हणजे जनरल सगळे. म्हणून स्वधर्म जो सांडील, तया ते काळू दंडील. स्वधर्म जो सांडेल त्याला काय होईल? काळ, यमधर्म, काळ म्हणजे यमधर्म, यमधर्म त्याला शिक्षा करतील. चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे, आणि त्याचं सगळं हरण करून घेऊन. यमधर्माची शिक्षा जबरदस्त असते. पुराणातनं सगळ्यातनं दिलीये बघ. पुराणामध्ये खूप माहिती देतात. आपण पुराण वाचत नाही, पण माहिती इतकी दिलेली असते त्यामध्ये. त्यांनी देवी भागवतात सुद्धा येईल बघा पुढे. पूर्ण नरक वर्ण नाही, तर कुठला कर्म केल्यानंतर नरकाला जातं ते त्याच्यामध्ये भागवतात सुद्धा एक पूर्ण अध्याय नरकावर. हा, चित्र असायचे. बरोबर बरोबर बरोबर, पुराणावरती चित्र भागवतात पण दिले. सगळ्या पुराणामध्ये नरक वर्णन हा भाग आहे. तर यमधर्माच्या शिक्षा किती आहेत? हो, त्याच्यामध्ये त्यांनी एक असं दिले, ज्याच्यामध्ये काम वासना जास्त आहे तर तो आगीचा पुतळा त्याला सारखं आलिंगन देत राहतो. असलं म्हणजे भयानक शिक्षा. यमधर्माच्या शिक्षा फार भयानक आहे, म्हणजे त्या वाचून सुद्धा भीती वाटते आपल्याला. चित्र लहानपणी भीती वाटायची, आणि खरोखर त्या शिक्षा सगळ्या वाचून भीती वाटते की, आणि सुटका नाही हो. यातना मृत्यूनंतर म्हणतो आपण की बरं झालं सुटला, त्याला फार यातना होत्या असं म्हणतो की नाही, तिथे म्हणजे यातनाच तुम्हाला भोगायचं, तिथे सुटकाच नाही. ते जोपर्यंत तुमचे भोग आहेत तोपर्यंत त्या सगळ्या यमाच्या यातना भोगायच्या. म्हणून त्याने म्हणले की काळ तुम्हाला शिक्षा करतो.
सर्वस्व हरेल त्याचं. चोर म्हणून तुमचं सगळं सर्वस्व हरण करील. आणि तिथे तुम्हाला अपील काही नाही. काही नाही. तुम्ही असं का करताय म्हणून कोर्ट कचेऱ्या काही नाही. तुम्ही असं का केलं विचारायला कोणी नाही. कारण तो कोण शिक्षा देतो तेच आपल्याला कळत नाही. का शिक्षा दिली तेही कळत नाही. शिक्षा नुसती भोगणे. भयंकर शिक्षा आहे. अगदी भयंकर शिक्षा दिल्यात. म्हणजे अगदी ते सुचीपर्णी काय असतं. सुईची ते टोकं त्या जंगलात जायला लावतात. सगळीकडनं ओरबाडलं जातं. पण त्याला ना मलम लावायला कोणी आहे ना तुम्हाला सोडवायला तिथे कोणी आहे. भयंकर शिक्षा आहेत सगळ्यात. चोरू म्हणून हरिलं सर्वस्व तयाची. मग सकळ दोष भवते. काय काय होईल ते सांगतायत बघा. गिवसोनी घेती तयाते. रात्री समयी स्मशानाते भूते जैसी. रात्रीच्या वेळी ज्याप्रमाणे पिशाच्य असतात स्मशानात त्याप्रमाणे सगळी पाप त्या माणसाला घेरतात जो स्वधर्माप्रमाणे वागत नाही त्याला. तैसी त्रिभुवनीची दुःखे आणि नानाविधी पातके. दैन्यजात जितकी तुके तेथेची वसे. आणि त्रैलोक्यात असणारी सगळी दुःख अनेक प्रकारची पाप आणि सगळं दैन्य त्याच्याजवळ राहत. का वागावं असं हो की नाही. इतकं भयानक शिक्षा आहे स्वधर्माप्रमाणे न वागण्याला. तर का माणूस वागत नाही तर स्वार्थाने वागत नाही, अहंकाराने वागत नाही, लोभाने वागत नाही. म्हणून ते सोडा. अहंकार सोडा, क्रोध सोडा, स्वार्थ सोडा असं जे सारखं सांगतं शास्त्र आपलं तेवढ्यासाठी. कारण ही शिक्षा होत त्या ठिकाणी. नानाविध पातके दैन्य जात चुके. दैन्य पूर्ण दैन्य त्याच्याजवळ आहे. ऐसे होय तया उन्मत्ता मग न सुटे बापा रुदता. परिकल्पांती ही सर्वथा प्राणी. आणि त्या उन्मत्त मनुष्याची स्थिती अशी होते. आणि मग प्रजा कितीही आक्रोश केला तरी कल्पाच्या अंतापर्यंत त्याची त्यातून सुटका होत नाही. किती एवढं कळकळीने सांगितलंय विचारांनी. म्हणून निजवृत्ती हे न संगावी. म्हणून स्वधर्माचरण सोडू नये. इंद्रिये बरळो नेदावी. इंद्रियांना भलत्याच मार्गाला जाऊ देऊ नये. ऐसे प्रजाते शिकवी चतुरानन. पण त्यावेळेला त्या माणसाला काय बुद्धी होते आणि तो ऐकत नाही बघा. हो की नाही. आणि मग नुकसान होतं केवढं तरी. पण काय नुकसान झाल्यानंतर तरी हळूहळू काय उपयोग आहे. आधीपासूनच थोडं लक्ष द्यायला पाहिजे की स्वधर्माप्रमाणे वागलं पाहिजे. शरीर सुद्धा साथ देत नाही हो. तर आहे ना शरीर सुद्धा साथ देत नाही त्या माणसाची. जैसे जळचरा जळ सांडी आणि तत्क्षणी मरण मांडी. जसं माशांना पाण्यातल्या सगळ्या प्राण्यांना जर पाणी त्यांच्यापासून दूर गेलं की त्यांचा प्राण जातो. त्या क्षणी मरण येतं. तत्क्षणी मरण मांडे. हा स्वधर्म तेणे पाडे विसंबू नये. स्वधर्माचरणाच्या त्यागाने सुद्धा माणसाचे असे हाल होतात. म्हणून ते म्हणतात बाकी काही करू नका तुम्ही एक वेळ पण हे करा. आणि त्याच्यामध्ये उपासना येतेच ना. देवताचरण हे देवताची आराधना येतेच. त्यामुळे नित्य उपासना ही व्हायला पाहिजे. हा एक भाग आहे स्वधर्माचरणात. रोजची उपासना ही घडायला हवी. रोज अतिथी सत्कार हा व्हायला हवा. ब्राह्मण भोजन हे व्हायला हवं. दान आपल्या हातून व्हायला हवं. हे सगळ्या गोष्टी स्वधर्माचरण म्हणून करायच्या. कोणावर उपकार म्हणून काही करायचं नाही आपल्याला. आपल्यासाठी आपल्याला करायचं. आपल्याला हे यातना नको म्हणून आपण हे सगळं करायचं. म्हणून तुम्ही समजते असं ब्रह्मदेव सांगतात त्याला की तुम्ही असं वागा. म्हणून तुम्ही समजती आपुला लिया कर्मी उचिती. निरत व्हावे पुढत पुढती म्हणत ताचे. म्हणून तुम्ही सर्वांनी आपापल्या विहित कर्माचरणामध्ये तत्पर व्हावं. हेच तुम्हाला वारंवार सांगणं आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. आणि यालाच कर्मयोग असं म्हटलेलं आहे. आणि याने काय होतं तर तुमचं क्रमयोगाने तुम्हाला मुक्ती मिळते. म्हणजे असं तुम्ही वागल्यानंतर क्रमयोग होतो. क्रमयोग म्हणजे तुमचे आपोआप कर्म सगळी
बंधनातून तुम्ही मुक्त होता. नवीन कर्म तुमच्या हातून होत नाही आणि मग पुढचा जन्म याच्यापेक्षा जास्त मागची काही संचिता असेल त्याच्याप्रमाणे तो येतो. तो आल्यानंतर त्यातून तुम्हाला पुढे नेलं जातं. त्याच्यातून पुढे जात जात मुक्ती मिळते. 2 जन्म 3 जन्म काय असेल त्यानंतर स्वधर्माचरणाने केवळ. बाकी तुम्ही काही करू नका. ना योगाभ्यास करा, ना तीर्थयात्रा करा, ना काही करा. पण स्वधर्माचरण तुम्ही करायला हवं. आणि स्वधर्म म्हणजे आपल्या आपल्या शरीर धर्माप्रमाणे, स्वभाव धर्माप्रमाणे, बुद्धीच्या कपॅसिटी प्रमाणे, मनाच्या ताकदीप्रमाणे जितकं जास्तीत जास्त आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या बरोबरच्या लोकांचं कल्याण करता येईल तेवढं कल्याण करण्यासाठी आपलं सगळं देणं, आपली बुद्धी देणं, आपल्या शरीराची ताकद देणं, आपल्या मनाची ताकद देणं, आपले काय जी धर्म असेल त्याप्रमाणे ते स्वतःचं कल्याण करत जाणं, याला म्हणायचं स्वधर्म, त्याला म्हणायचं कर्मयोग. कर्मयोग दुसरा तिसरा काही नाहीये. तर स्वधर्माने वागणं. जे त्याने सांगितलंय की तुम्ही अशा प्रकारे वागा, तसं वागलं तर तुम्हाला पाहिजे तेवढं सुख आहे. तसं नाही वागलं तर मग दुःखाला तुमच्या कोणी विचारणार नाही. असं दोन्ही गोष्टी ज्ञानेश्वरांनी फार सुंदर शब्दामध्ये त्याचा सगळा अर्थ सांगितलेला आहे.